नमस्कार मित्रांनो, अपेक्स इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघायचं आहे की शेअर मार्केट करावा का न करावा. तर पहिलं पॉईंट तुम्हाला सांगतो, शेअर मार्केट करायचं. शेअर मार्केट हा तुम्ही करिअर चूज करू शकता, पण त्यासाठी टर्म्स अँड कंडिशन आहेत. म्हणजे मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की जर तुम्ही शेअर मार्केट करणार असाल तर त्यात खूप रिस्क आहे. कारण कसं असतंय की तुम्ही आता NSE चा जो डाटा बघितला असेल, 100% पैकी 10% लोक ही प्रॉफिटेबल आहेत. ह्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे काय, की जी लोक आहेत ते डिसिप्लिननं काम करत नाहीयेत. रिस्क रिवॉर्ड रेशो, मनी मॅनेजमेंटनं काम करत नाहीयेत. जर मनी मॅनेजमेंटनं, रिस्क रिवॉर्ड रेशोनं मला डेली एवढाच ट्रेड करायचा आहे, तेवढा ट्रेड केला की तो प्रॉफिट असू दे किंवा लॉस असू दे, मला त्या दिवशी ट्रेड करायचं नाही, ही गोष्टी होत नाहीये. त्यासाठी जास्तीत जास्त लोक लॉसमध्ये आहेत. तुम्ही बघू शकता, सुरुवातीला सकाळी सकाळी सगळ्यांना प्रॉफिट होतोच, पण अपेक्षामुळं तो प्रॉफिट लॉसमध्ये कन्वर्ट होतो आणि दिवसा अखेर लॉसमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तुमचा माइंडसेट डिस्टर्ब होतो आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही निगेटिव्ह माइंडसेटने उतरता. म्हणजे शेअर मार्केट हा एक चांगला व्यवसाय आहे तुमच्यासाठी, पण त्यासाठी तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन म्हणजे थोडं डिसिप्लिन स्वतःच्या अंगी लावून घेतलं पाहिजे. इक्विटी मार्केटमध्ये करू शकता, कमोडिटी करू शकता, करन्सी करू शकता, डेरिव्हेटिव्ह करू शकता. हा मध्ये बी पैसा भरपूर आहे. त्यामध्ये तुम्ही असं चूज करा की त्याच्यामुळे रिस्क कमी आहे. उदाहरणार्थ म्हणजे SIP, SWP म्हणजे हा विदाउट रिस्क आहे. म्युच्युअल फंड हा विदाउट रिस्क आहे. इन्व्हेस्टमेंट आहे. थोडं कमी मिळेल तुम्हाला रिटर्न, पण निवांत म्हणजे चांगला मिळेल. जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये केला तर थोडा रिस्क आहे, पण लॉंग टर्मचा जर विचार केला की तुम्हाला हा मोठा रिटर्न जनरेट करून देऊ शकतो. पण दुसरा पॉईंट आला इंट्राडे. आता इंट्राडे म्हणजे काय, लगेच मला प्रॉफिट कमवायचं आहे. जर लगेच प्रॉफिट कमवायचं आहे तर तुम्ही कमवू पण शकता, त्यासाठी तुम्हाला 1-2 वर्ष जायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला समजेल की हा मी थोडा एक्सपिरियन्स घेऊन जर मार्केटमध्ये उतरलो तर मला इंट्राडे मध्ये पैसा होऊ शकतो, पण त्यामध्ये तुमचं डिसिप्लिन, रिस्क रिवॉर्ड रेशो हे असलं पाहिजे. समजलं मी काय म्हणतोय. म्हणजे तुम्ही शेअर मार्केट करावा का न करावा, ह्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे काय, जर तुम्हाला शेअर मार्केट करायचं असेल तर असं करा की हा मला फुल टाइम उतरायचा आहे. जर फुल टाइम उतरायचं असेल तर असं लक्षात ठेवा की जो पैसा तुम्ही शेअर मार्केटमध्ये लावताय, हे लावल्यामुळं त्याचा इम्पॅक्ट आपल्या दुसऱ्या सिच्युएशनवर नाही गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ह्यामध्ये उतरला, हा तुम्हाला प्रॉफिटेबल कमवायचा आहे, पण तुम्हाला डेली प्रॉफिट कमवायचं आहे, हे चुकीचं आहे. कारण डेली तुम्ही प्रॉफिट लॉस मध्ये जाणार येणार, पण तुम्हाला डेली प्रॉफिट पाहिजे, ही चुकीची गोष्ट आहे. लॉस झाला तरी बी तुम्हाला झेपलं पाहिजे आणि प्रॉफिट झाला तरी बी तुम्हाला तिथंच ठिकाणी क्लोज केलं पाहिजे. म्हणजे मला सांगायचा उद्देश एवढाच आहे, जर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला टिकायचं असेल किंवा प्रोफेशनल साठी काम करायचं असेल तर तुम्हाला त्याला वेळ दिला पाहिजे. जर वेळ द्यायचं होत नसेल तर निवांत तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकता, SIP करू शकता, SWP करू शकता किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ते तुम्हाला रिटर्न चांगले देतील, म्हणजे इन्व्हेस्टमेंट पेक्षा जास्त तुम्हाला मिळू शकेल. समजा लागले काय म्हणतोय मी. म्हणजे शेअर मार्केट करावा का न करावा डिपेंड अपॉन तुमच्या सिच्युएशनवर आहे. शेअर मार्केट हा एक मोठा करिअर घडू शकतो. जी गोष्टी तुम्हाला जॉब मध्ये होत नाहीये तो शेअर मार्केटमध्ये होऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला तुमची डिसिप्लिन, तुम्ही सायकोलॉजी तुमची चांगली असली पाहिजे. आणि शेअर मार्केटचा इम्पॅक्ट म्हणजे जो टेन्शन येणे, म्हणजे मनामध्ये भीती निर्माण होणे, ही गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असेल तर तुम्हाला डिसिप्लिननं काम केलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मिनिमम 2 वर्ष असंच ट्रेड केलं पाहिजे की हा की मार्केटमध्ये काय काय होऊ शकतो, प्रॉफिट लॉस. जास्त पैसे न लावता तुमच्याकडे जेवढा कॅपिटल आहे त्या कॅपिटलचा 5% पैसा तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि ट्रेडिंग करून बघू शकता की हा मी प्रॉफिटेबल होणार आहे का लॉसमध्ये जाणार. लोक काय करतात, हा माझ्याकडे कॅपिटल आहे आणि कसं होतं, पहिल्यांदा ट्रेड करतात आणि त्यांना वाटते की हा पैसा येतोय, मग ते करतात हा डेली तेच माझं करिअर घडतात आणि जे मोठा पैसा आहे ते मोठा रिस्क घ्यायला बघतात आणि त्यात लॉस झालं तर ट्रॅप होतात. म्हणजे जर तुम्ही बघितला तर आता समजा एक लाख नवीन अकाउंट जॉईन झाले NSE ला, तर मंथ एंडिंगला किंवा 1-2 महिन्यात त्यात 80% अकाउंट बंद झालेले असतात, 20% ग्रोथ करत असतात. म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की लोकांना झटपट पैसा पाहिजे. जर तुम्ही वॉरेन बफेट बघितला तर वॉरेन बफेट इयरली फक्त 20% रिटर्न काढतो आणि तो आतापर्यंतच्या श्रीमंत श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये आहे. म्हणजे तो इयरली फक्त 20% रिटर्न काढतो, इयरली 20% काढतो. पण त्याची ग्रोथ वर्षाच्या 30 वर्षापासून ते आता वयाच्या 70-80 आहे, तर तो दरवर्षी 20% कंपाऊंडिंग रिटर्न मुळे त्याची संपत्ती हे अब्जावधीमध्ये.
म्हणजे आपल्याला एका दिवसातच 5% पाहिजे, 10% पाहिजे किंवा 3% पाहिजे असं होऊ शकत नाही. वार्षिक 20% आणि डेली असं विचार करा की माझं महिन्याचं सॅलरी किती आहे, त्याच्यापेक्षा मला 10-20% जरी मिळालं तरी मी बास आहे. म्हणजे ऑदर जे खर्च असेल तुमचं तर ते निघू शकतो. समज मी काय सांगतोय, जर तुम्हाला शेअर मार्केट करायचं असेल तर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा जो तुम्ही सुरुवात करणार आहे, जी रक्कम तुम्ही सुरुवातीला टाकणार आहे ही शिकण्यासाठी टाकलेलं आहे ह्या दृष्टीने टाका. असं करू नका की हा मी आता टाकलेलं आहे, आता मला ह्यातनं पैसाच कमवायचा आहे. जर तुम्ही असं विचार केला तर तुम्ही शेअर मार्केट करूच नका, कारण तुम्ही गॅम्बलर व्हायला लागला. गॅम्बलर म्हणजे मला लवकरात लवकर पैसा कमवायचा आहे, तर असं होऊ शकत नाहीये. समजलं गोष्ट. तर दोन कंडिशन काय आहे, जर तुम्हाला ट्रेडर व्हायचं असेल किंवा शेअर मार्केट करायचं असेल तर तुम्हाला डिसिप्लिन राहिलं पाहिजे, रिस्क मॅनेज केला पाहिजे, म्हणजे तुमचा लॉस मॅनेज केला पाहिजे आणि रिस्क रिवॉर्ड रेशोनच काम केला पाहिजे. त्यात बघितलं पाहिजे की मला डेली एवढाच ट्रेड घेतलं पाहिजे, एवढे ट्रेड घेतले की मला ट्रेड करायचं नाही. तुम्ही 3 ट्रेड घेणार असाल, तिन्ही लॉस जरी गेलं तरी तुम्ही एक्झिट केलं पाहिजे आणि तिन्ही प्रॉफिट मध्ये गेलं तर तुम्ही एक्झिट केलं पाहिजे. असं विचार करायचा नाही की सुरुवातीला मला सकाळी सकाळीच 1000 रुपये प्रॉफिट झालाय म्हणजे मी दिवसभर किती कमवेल, अशी गोष्ट नाही आहे. मार्केट प्रत्येक वेळेला चेंजेस असतो, मार्केट डेली वेगळा असतो, मार्केट डेली सेम नसतो. आतापर्यंत डाटा म्हणजे तुम्हाला शेअर मार्केट करायचं आहे की नाही ह्याच्यावर एक विचार करायचं गोष्ट म्हणजे काय, तुम्ही पहिला समजून घ्या की माझ्याकडे कॅपिटल किती आहे, त्या कॅपिटलवर मी सर्व्हाइव्ह करू शकतो का. जर सर्व्हाइव्ह करत असेल, जर लॉस होत असेल तर तुम्ही मध्ये सोडले पाहिजे. ह्याचं नाही आहे की हा मी माझा लॉस कव्हर करणार, लॉस कव्हर करणार, ही गोष्टी नाही चालणार आहे. जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर सिंपल मध्ये SIP, SWP किंवा म्युच्युअल फंड किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकता. जसं इंडेक्स फंड मध्ये तुम्ही ETF मध्ये करू शकता. कन्सेप्ट समजला. तर मला असं वाटतं की तुम्हाला गोष्टी समजल्या असेल तर शेअर मार्केट का करावा, का करायचं नाही आहे, तर ह्याच्या पाठीमागचं हा कारण आहे की जर शेअर मार्केट करणार असाल तर तुम्हाला त्याला जास्त वेळ दिलाच पाहिजे, कारण त्यामध्ये प्रॉफिट पण आहे, लॉस पण आहे. पण आपली अपेक्षा जास्त असल्यामुळं लॉसचं कन्व्हर्जन प्रॉफिटमध्ये, प्रॉफिटचं कन्व्हर्जन लॉसमध्ये व्हायचे चान्सेस जास्त असतात, कारण आपल्याला फास्टमध्ये पैसा कमवायचा असतो. डोक्यात आपल्या फास्टमध्ये जर पैसा कमवायचा नसेल तर तुम्ही थोडंफार पैसा कमवू शकता. समजलं. मला असं वाटतं की हा शेअर मार्केट का करावा, का करू नये, त्याचे फायदे आणि तोटे तुम्हाला समजलं असेलच. ओके. फक्त एवढं लक्षात ठेवा की मला थोडा दिवस शेअर मार्केटमध्ये मी जे पैसे ऍड करणार आहे मी फक्त शिकण्यासाठी ऍड केलेलं आहे, ह्या दृष्टीने करा. एक 10,000 रुपयाने सुरुवात करा आणि बघा की महिना 2 महिन्यानंतर माझं काय रिझल्ट येतोय. जर तुम्हाला असं वाटेल हा यामध्ये काय तर शिकण्यासारखं आहे तर तुम्ही ते शिस्तीनं थोडं थोडं करू शकता. असं नाही की माझ्याकडे कॅपिटल आहे, ₹1,00,000 ₹2,00,000 घेऊन येतो तर तुम्हाला ते सहन करायची ताकद तुमच्याकडे नसणार आहे आणि ते नंतर तुम्ही त्या कव्हर करायला जाऊन जबरदस्ती करून मार्केटमध्ये पैसा निघत नाहीये. समजलं. मला असं वाटतं असेल की तुम्हाला समजलं असेलच. ओके. लवकरात लवकर अपेक्स इंडिया मराठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन